नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत चितळ्यांचा इन्स्टंट खमण मिक्स। त्यासाठी हे 200 ग्रामचं मी पॅकेट घेतलेलं आहे आणि आपण ते एका भांड्यात काढून घेणार आहोत। त्यात 2 चमचे तेल घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे। मी एक पाव ग्लास पाणी घेतलेलं आहे। थोडं थोडं करून मिक्स करायचं आणि खमण जास्त हलवायचं नाही। जितकं जास्त हलवणार तितकं ते खमण म्हणजे ढोकळा जो आहे तो कडक होतो। त्यामुळे हलक्या हाताने फिरवायचं आणि एक 10 मिनिटं तसंच ठेवायचं मिश्रण आणि नंतर एका भांड्यात काढून घ्यायचं। कुकरला शिट्टी काढून आपण एक 20 मिनिटं आपण वाफेवर शिजवून घ्यायचं आहे। एका साईडला मी फोडणी करते। फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे, कढीपत्ता, मोहरी, जिरं आणि मिरच्या घेतलेल्या आहेत आणि नंतर आपण फोडणी जी आहे ती थंड करणार आहोत 2 मिनिटं। थंड केल्यानंतर त्यात थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि 60 ml पाणी घ्यायचं आहे आणि परत एकदा हे मिश्रण उकळून घ्यायचं आहे। उकड काढायची त्याची आणि उकळून घेतल्यानंतर ते मिश्रण याच्यावर आपण घालणार आहोत आणि मस्त आपला खमण ढोकळा मस्त स्पॉन्जी झालेला आहे, छान झालेला आहे, सॉफ्ट। त्याचे मी असे तुकडे करून घेते आणि त्यावर आपली जी फोडणी तयार केलेली आहे ती घालणार आहे। तर आजचा हा खमण ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि असेच छान छान माझे रेसिपीज बघत राहा। धन्यवाद मंडळी।